पुणे बलात्कार प्रकरणातला आरोपी पकडायला उशीर झाला. पुणे पोलिसांची कबुली, पण आता वॉटरटाईट केस बनवण्याचा निर्धार. पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अखेर अटक. शिरूरमधल्या गुणाट गावातून मध्यरात्री बेड्या. आरोपी लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. आरोपी दत्तात्रय गाडेची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी. आज दुपारी 2 वाजता पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता. पुणे बलात्कार प्रकरण सामान्य वाटत असेल तर मंत्र्यांना ठोकलं पाहिजे. योगेश कदम आणि संजय सावकार यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप. दोघांचेही राजीनामे घेण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवर बैठक. पक्ष मजबूती आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा होणार. राज्याच्या अर्थसंकल्पातल्या 43% निधीचाच वापर. गेल्या 5 वर्षातला खर्चाचा नीचांक. लाडकी बहीण योजनेचा खर्चाला हातभार. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात. अमेरिकेतल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या साताऱ्याच्या नीलम शिंदेच्या कुटुंबियांना अखेर व्हिसा. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने 14 दिवसानंतर मिळाला व्हिसा. नीलमची मृत्यूशी झुंज. तुळजाभवानी मंदिर संस्थांचा तुघलकी कारभार. कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून नोकरीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये घेतले. 39 कर्मचाऱ्यांकडनं 78 लाखांची सक्तीने वसुली. शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा. कशेडी घाटातली दुसरी लेन होळी आधी सुरू होणार. युद्ध पातळीवर काम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.